बिहारमध्ये कोण याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या अगदी काही दिवसांमध्ये मिळणार आहे। उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे, पण त्यापूर्वी पाटण्यामध्ये लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मी सध्या पाटण्यातील तोच बॅनर तुम्हाला दाखवतोय, ज्या बॅनरवरती आशय लिहिलेला आहे 25 ते 30 फिर से नितीश, अशा पद्धतीचा आशय या बॅनरवरती लिहिलेला आहे। एक मोठा फोटो जो आहे तो मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जो आहे तो या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष आहे, त्या पक्षाकडून अशा पद्धतीचे बॅनर पटना शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। मागच्या 20 वर्षांपासून खरं तर नितीश कुमार म्हणजे जितनराम मांझींचा 1 वर्षाचा कार्यकाळ सोडता 20 वर्ष मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या हाती द्यावी लागतील अशा आशयाचा हे जो आहे तो बॅनर हा चौकामध्ये लावल्याचं बघायला मिळतं। त्या बॅनरची चर्चा खरं तर खूप जोरदार सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे आगामी काळामध्ये जर बिहारमध्ये पुन्हा एकदा जर एनडीएचं सरकार आलं तर मुख्यमंत्री नितीश कुमार असतील का याचीही चर्चा या बॅनरच्या निमित्तानं सुरू झाल्याचं बघायला मिळतं। पण एक महत्त्वाचा मुद्दा यातला हा आहे की हा बॅनर फक्त जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाकडूनच लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती कुठेही भारतीय जनता पार्टी असेल किंवा एनडीएचा नामोल्लेख करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे हा बॅनर नेमका एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून लावलेला आहे की खरंच एनडीएकडून हा बॅनर लावलेला आहे याची देखील चर्चा सुरू झाली आहे। पण पुन्हा एकदा या बॅनरची चर्चा मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांना बसवण्यासाठी सुरू झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, पटना, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।